महिन्यामध्ये अमुक अमुक शहरं ही त्या ठिकाणी अचानक स्थलांतर करणार आहेत, पुणे शहरात येणार आहेत, म्हणून तुम्हाला अतिरिक्त कचरा प्रकल्पाची नाही का या ठिकाणी गरज लागणार आहे. दुसरा विषय, तुम्ही प्रत्येक टेंडर आणताना त्या टेंडरमध्ये 20% कमी जास्त होऊ शकतं अशा प्रकारची शक्यता आणता. म्हणजे एखादा प्रकल्प 20% कमी सुद्धा नाही का कचरा प्रकल्पावर नाही का प्रक्रिया करेल किंवा जास्त सुद्धा करेल. पण आजपर्यंत एकही प्रकल्प 100 टना म्हणजे 100%पेक्षा जास्त चाललेला नाही. याचा अर्थ तुमचा लूप होल आहे. आणि ह्याच्यात सगळ्यात धक्कादायक काय म्हणजे याच्यामध्ये हा डायरेक्ट भूमिग्रीनच्या नावाने आणत असताना माझी जी पूर्ण माहिती त्याप्रमाणे जी त्यांना मी त्यांना सांगितलं की तुम्ही आज जी माहिती देतात लोकसंख्येची, आता किती कचरा रोज कचरा निर्माण होतोय, तिसरी गोष्ट आता किती टनाचे कचरा प्रकल्प तयार आहेत आणि किती येऊ घालतात, तर त्याच्यामध्ये आता जे एक्झिस्टिंग भूमिग्रीन सोडून बाकीचे जे ठेकेदार किंवा प्रकल्पधारक आहेत किंवा कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनी रितसर ऑफिशियली पत्र प्रशासनाला दिलेलं आहे की तुम्ही विना टेंडर सुद्धा आमच्याकडे अजूनही पण 50-100 टन कचरा कमी रेटनी, यांच्यापेक्षा निम्म्या रेटनी आम्ही तो नाही का कचरा स्वीकारायला तयार आहोत, त्याच्यावर प्रोसेस करायला तयार आहोत. तरी सुद्धा त्यांच्या सगळ्यांचे पत्र बाजूला ठेवून तुम्ही एका समोरच का रेड कार्पेट घालताय, हा माझा प्रश्न आहे. आणि त्याच्यामुळं आज श्री नायर ॲडिशनल कमिशनरांनी थोडीफार जुजबी उत्तरं दिली, पण या संदर्भामध्ये आम्ही हा तक्ता पुढच्या 5-7 दिवसात देऊ. मी त्यांना एवढं सांगितलं, तक्ता तुम्ही द्या, पण त्याचबरोबर पुणे म्हणजे पत्रकारांना, सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांना, विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना आणि पुणे शहराला सगळ्यात मोठा आरसा काय, जे तुम्ही कुठल्या प्रकारचं जी बिलिंग सिस्टीम आहे जी ऑनलाईन होते किंवा जी ऑलरेडी जनरेट झालेली आहे त्याच्यात कुठल्याही प्रकारचा बदल करू शकणार नाही. मागच्या 3 महिन्यातला तुम्ही ओला कचरा सुका कचऱ्यातली किती बिलं काढलीत तो तक्ता तुम्ही आम्हाला द्या. तुम्ही आता त्याच्यात एडिट तर काय करू शकणार नाही. जर मागच्या 3 महिन्यामध्ये समजा जून महिन्यामध्ये, मे महिन्यामध्ये, एप्रिल महिन्यामध्ये तुम्ही जर 2200 टनाचं जर का त्या ठिकाणी बिल काढलं असेल, मे महिन्यामध्ये तुम्ही 2500 टनाचंच काढलं असेल किंवा जून महिन्यामध्ये तुम्ही 2100 टनाचंच काढलं असेल, तर मात्र मग तुम्ही या ठिकाणी फसणार आहे. तुम्ही चुकीच्या प्रकारे नका त्या ठिकाणी हे सगळे आताचे कोणाचे तरी घर भरावं, आताच्या सत्ताधारी पक्षाच्या आमदाराचं भलं व्हावं, त्याच्या कंपनीला फायदा व्हावा म्हणून हे टेंडर जनरेट केले, अशा प्रकारचं ते चित्र होईल. आणि जाता जाता त्यांनी जो जुजबी खुलासा केला त्याप्रमाणे त्यांनी एक वस्तुस्थिती मान्य केली की मागच्या महिन्यामध्ये म्हणजे 1850 टनाचा विषय झाला आहे. मग माझं असं म्हणणं आहे की जर मागच्या महिन्यात 1850 टनाचे जर बिलं निघाले असतील तर तुमचा आताचा 3600 टनाचा नाही का प्रकल्प, याच्यामध्ये त्याची बिलं कशी निघाली किंवा ते प्रकल्प कसे चालू राहिले, आणि अजून हा येऊ घातलेला 300 + 500 म्हणजे तो 200 + 300 आणि आता काल जी जाहिरात आहे ती 300, अशा 800 टनाचा कचरा प्रकल्प हा कुणाच्या हट्टासाठी, कुणाचं घर भरण्यासाठी किंवा सत्ताधारी पक्षाच्या भाजपच्या कुठल्या आमदाराचं त्या ठिकाणी एकूण आणखीन उन्नती होण्यासाठी करतोय, अशा प्रकारचे प्रश्न विचारल्यामुळं किंवा त्याचा समाधानकारक खुलासा न झाल्यामुळं आज या टेंडरला म्हणजे या प्रस्तावाला मान्यता मिळाली नाही. हा प्रस्ताव पुढे गेलेला आहे. आणि शिवाय जो चर्चेतला विषय ज्याच्यामध्ये मी त्यांना म्हटलं, जो अँटोनी नावाचा नाही का जी कंपनी आहे ज्याच्यामध्ये भोसरीच्या प्रकरणात ज्याला 9 लोकांचा ज्याच्यामध्ये बळी केलेला आहे, त्यांनी वेगळ्या नावाने जर केलं असेल तर त्याची फॅमिलीच ही प्रोप्रायटरशिप आहे. म्हणजे कालच्याही प्रस्तावामध्ये आणि तिथल्या मोशीच्या प्रकरणामध्ये मग आपल्याला जुन्या काळामध्ये एखादा कॉन्ट्रॅक्टरने कोणाचा तरी जीव घेतला, त्याला ब्लॅकलिस्टेड करायला किंवा तो ब्लॅकलिस्टेड होऊ शकतो, त्याच्यामुळे आता त्याला टेंडर दिलं नाही पाहिजे ही माहिती कळायला 1-2 महिने लागायचे. आता हे जर प्रकरण अमृतसरमध्ये किंवा कुठेतरी चेन्नईमध्ये घडलं असतं, दिल्लीमध्ये, आणि आपल्याला नंतर कळलं असतं तो भाग वेगळा आहे. पण पुणे शहराचाच एक जुळं शहर असणारे शेजारच्या पिंपरी चिंचवडमध्ये मागच्याच आठवड्यात प्रकरण होऊन सुद्धा तुम्ही टेंडर म्हणजे ती पाकिट उघडलंय, त्याच्यामध्ये तो तुम्हाला माहिती की हाच माणूस आहे, याचीच कंपनी आहे, त्याच्यामुळं टेक्निकली हे टेंडर तसं ओपन केलं नाही पाहिजे भूमिग्रीनसाठी. पण तुम्हाला भूमिग्रीनलाच द्यायचं आहे, कारण की तुम्हाला माहिती आहे की अँटोनी जरी ब्लॅकलिस्टेड होणार असेल तरी रेटमध्ये किंवा एकूणच सर्व्हिसेसमध्ये तुम्हाला भूमिग्रीनलाच व्हॅलिड होते. म्हणून तुम्ही त्या सगळ्या गोष्टीकडे अँटोनीच्या चुकीच्या प्रकाराकडे, ज्यांनी 9 माणसं त्या ठिकाणी मोशीच्या प्रकरणात खाऊन टाकलेत किंवा त्याच्यावर सदृश्य मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होऊन सुद्धा त्याच्या कंपनीचे जनरल मॅनेजर होऊन सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी ते टेंडर ओपन केले, हा कुठेतरी या ठिकाणी या शहराच्या म्हणजे माणुसकीला काळीमा लावणारा प्रकार आहे आणि प्रॉपरली भाजपच्या आमदाराच्या कंपनीला टेंडर देण्याकरताचा हा काटाटोप आहे, असा आमचा थेट आरोप आहे.
नाही आता जे आज त्यांनी कुठल्या प्रकारचा तक्ता जाहीर केला नाही ते सगळं इकडं तिकडं नाही काही करायचं नाही का म्हणजे गंडवागंडवी करण्याचा किंवा नाही तसं नाही. आता विषय असा आहे की आजही तक्ता त्यांनी मुळात तिथं संतोष वारुळे हे घनकचऱ्याचे प्रमुख असून सुद्धा ते एका मिनिटात किती नका प्रकल्प चालू आहेत हे सहज उत्तर देणं शक्य असताना त्यांनी हा तक्ता द्यायला आम्हाला पुढचे 5-6 दिवस लागतील अशी जुजबी उत्तर दिली. हा पहिला भाग. त्याच्यात मी त्यांना ही आठवण करून दिली की मुळात आपण आगीशी खेळ करतोय. आपण मागच्या काळामध्ये श्री दत्तात्रय धनकवडे आणि मान्य म्हणजे स्वर्गीय चंचलाताई कोदरे या महापौर असताना आपण त्या गावकऱ्यांना स्वतः आत्ताचेच नाही का मुख्यमंत्री ज्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्री होते त्यांनी ॲफिडेविट पण दिलंय कोर्टामध्ये आणि शिवाय लेखी उत्तर दिले शासनाचं की आम्ही नवीन प्रकल्प तिथला कुठला आणणार नाही उरेळी देवाची. आज आपण मॅक्सिमम डिपेंड आहोत उरेळी देवाचीवर. आज आपण फक्त एका कंपनीला रेड कार्पेट घालणं आपण कचऱ्याच्या ठेकेदारांना फक्त 2च कामं देतो. मग हा नियम तिकडे का लागू नाही? नाही आमचं म्हणणंच ते आहे. एक ती म्हणजे भूमिकीसाठी तो सगळा नियम आणि कायदा बाजूला ठेवला जातो हा पहिला भाग. दुसरी गोष्ट आज काय त्याला म्हणतात आपण विनाविलंब खूप विना त्रास तो कचरा तिथं जिरवला जातोय उरळी देवाची मध्ये. तुम्ही तिथं ज्यावेळेस एखाद्याच कॉन्ट्रॅक्टरला भलं करण्याच्या नादात तुम्ही ते व्हायलेशन करताय त्यावेळेस ती गावं ज्यावेळेस अंगावर तुमच्या येणारे महानगरपालिकेच्या म्हणजे उरळी देवाची आणि फुरसुंगी त्यावेळेस मात्र त्यांनी पुन्हा जर तसं पूर्वीसारखं आंदोलन केलं आणि ते कचरा प्रकल्प जर बंद पडले हो मागच्या 2 आठवड्यापूर्वी तुमच्या तिकडच्या मुळी गाव ग्रामस्थांचं तुम्ही आता हे बोलताय तुमचा नगरसेवक नाही पण राष्ट्रवादीचे नगरसेवक त्यांनी त्या आदर्शनी तिथं मिक्स कचऱ्याचं डम्पिंग केलं. त्याच्याबद्दल तुमचा काही शब्दच येत नाही. तिथल्या ग्रामस्थांना त्रास होतो. तुम्ही काँग्रेसचे शहराध्यक्ष तो एक भाग. तुम्ही बरोबर एक प्रश्न विचारला 2200 टन 1800 टनाचं बिल होतं. आपल्याला तुम्हीच सांगितलं की काय 1200 टन ओला कचरा होतोय 600-500 वरच होतो. नवीन नॉर्म्स नुसार तुम्हाला शेतात देता येत नाही. 500 टन 600 टन कचरा जातो. ओला कचरा जातो कुठं हा प्रश्न तुम्हाला म्हणजे शहराचं हित बघायचं. आता आमच्या एक पेपरनीच संपूर्ण शहराचं चित्र म्हणून मांडलं. विरोधक म्हणून पण तुम्ही फक्त भूमिग्रीन आणि हा कचरा ह्याच्या पलीकडे शहर म्हणून काय पाहता थोडंसं. मुळात हा विषय असा आहे हा मार्च महिन्यापासून हा विषय चालू आहे. मार्च महिन्यापासून महापालिकेचे आयुक्त मान्य नवल किशोर रामसाहेब असेल त्यांचे 3 ॲडिशनल असेल यांना आमचा विषयच तो आहे की हे शहर आज मेट्रोपॉलिटन सिटीकडे वाटचाल करतंय. तुम्ही आम्हाला याची उत्तरं द्या. हा कचरा नेमका जातो कुठं या कचऱ्यासंदर्भात तुम्हाला मी त्यांना म्हटलं की मागच्या 10 वर्षाचा अभ्यास प्रत्येक महापालिका प्रत्येक जिल्हा परिषद किंवा राज्य सरकार करतं की मागच्या म्हणजे ते पावसाच्या दृष्टीने पाण्याच्या दृष्टीने सुद्धा कचऱ्याच्या दृष्टीने सुद्धा वीज निर्मितीच्या दृष्टीने सुद्धा की आपलं शहर आपलं राज्य त्यासाठी खंबीर असलं पाहिजे किंवा सक्षम असलं पाहिजे ती यंत्रणा उभी करण्याकरता मागच्या 10 वर्षामध्ये केंद्र सरकार विचार करतं की महागाईचा निर्देशांक किती खालीवर झाला पाऊस किती कमी जास्त झाला सरासरी प्रमाणे पडला का नाही पडला आणि कचऱ्याच्या संदर्भातले सुद्धा जनरेशन किती कमी जास्त होते. त्या अनुषंगाने महापालिकेकडे एक प्रॉपर अभ्यास असला पाहिजे की आमच्या महापालिकेची आज आमच्या शहराची लोकसंख्या आज एवढी झालेली आहे. मागच्या 5 वर्षात टप्प्याटप्प्याने 10 लाख लोकसंख्येने ती वाढली आहे. त्यामुळे आम्हाला इतके कचरा प्रकल्प पुढच्या 2-5 वर्षात तयार केले पाहिजेत. तसा कुठल्या प्रकारचा दुर्दैवाने तक्ता किंवा तशा प्रकारचे तिन्ही जीबीला तुम्ही उपस्थित होता. बऱ्याचशा तुमच्या नगरसेवकांनी म्हणजे आपले सभागृहात या विषयाने विचारलेल्या प्रश्न सगळे करते तुम्ही ते पाहिले. मी स्टँडिंग कमिटी सभागृहात पण मी त्या संदर्भात प्रश्न उत्तर तुमच्याकडे पण येतात. अगदी पाहिले नाही निश्चित पाहिले ना. असं आहे की सभासदांनी तिथं प्रश्न विचारल्यानंतर ती माहिती प्रशासनानेच दिलेली आहे. हो दिली आहे. पण मी पुन्हा तेच सांगतो या अनुषंगाने प्रत्येक वेळेस प्रशासनाने वेळ काढूपणा केलेला आहे. मी मागच्याही विषयामध्ये त्यांचा जो कंपनीचं नाव बदलण्याचा विषय आला तेव्हाच पण मी विरोध केला. हा फक्त काही भूमिग्रीन म्हणून नाही. मी पुन्हा एकदा सांगतो रोकेमच्या नका आणि हंजरच्या वेळेस आपण या शहरांनी दाहकता वास्तविकता अनुभवलेली आहे. माझं पुन्हा एकदा सांगणं आहे मी त्यांना आजही सांगितलं नाही आमचं नाही मी तुम्हाला ते सांगितलं की एका रात्रीत विजय मल्ल्या फ्लाईट पकडून त्यावेळेच्या स्वर्गीय अर्थमंत्र्यांना भेटून फ्लाईट पकडून गेला. त्याच्या कंपन्या बंद झाल्या. एकाच दिवशी भल्या पहाटे किंगफिशरची विमानं
पार्क झाली डायरेक्ट सगळ्या एअरपोर्टवर. आणि त्यावेळेस पुढच्या 6 महिन्याचं वर्षभराचं ज्यांनी ॲडव्हान्स नाही का विमान तिकीटं बुकिंग केली होती त्याच्यामुळं यंत्रणाच कोल्ड पडली. ते प्रवासी डायरेक्ट कोणाचे व्यवसाय बुडाले, कोणाचे नाही का लग्नाचे विषय संपले, कोणाची मेडिकल इमर्जन्सी झाली. तसाच विषय होऊ नये. आज आम्ही टप्प्याटप्प्याने 2122 म्हणजे पुन्हा एकदा सांगतो, भूमी ग्रीन कंपनी कुठल्या तरी भाजपच्या आमदाराशी संबंधित आहे म्हणून राजकीय आकस नाही. एकाच कंपनीला तुम्ही जर एवढे प्रकल्प देऊन जर त्यांची कंपनी दुर्दैवाने बंद पडली, त्यांच्या कामगारांनी संप केला, तर मात्र पुणे शहराचा कचरा हा जिरला जाणार नाही. पुणे शहर कचऱ्याचं साम्राज्य होईल, हा आमचा त्याच्यातला आक्षेप. याच्यामध्ये आज माझा आक्षेप त्याला ते सांगितलं की आज जे मिनिट्स रेकॉर्ड होणार आहेत, जे आज मिनिट्स रेकॉर्ड झालेत, मी त्याला सांगितलं तुम्ही एक तर क्लिअर उत्तर द्यावं की या संदर्भामध्ये विषयाला म्हणजे कायदा क्लिअर आहे की 3 पाकिटा 3 टेंडरमध्ये 3 लोकांनी असतील, आता नव्याने दुरुस्ती 2 आले असतील तर ते टेंडर व्हॅलिड होतं. आताच्या सक्षम परिस्थितीत टेंडर ओपन व्हायच्या दिवसाच्या 1-2 दिवस अलीकडंच मोशीचं प्रकरण घडलं होतं. त्यामुळे टेक्निकली महापालिकेचे आयुक्त आणि स्टँडिंग कमिटी चेअरमन आणि महापौरांनी स्वतः दखल आणून किंवा सभागृहातील सुद्धा त्याच्यामध्ये स्वतःहून सुमोठं लक्ष घालून तोच कॉन्ट्रॅक्टर आपल्याला ह्या टेंडरमध्ये आलेलं हे माहिती असून सुद्धा ते टेंडरला ब्रेक द्यायला हवं होतं आणि ते रिटेंडर करायला हवं होतं. आज ती मी मागणी केलेली आहे की हे रिटेंडर करण्यात यावं, अन्यथा कोर्टात आम्ही दाद मागू. ऐका, नगरसेवक पण बरेच गुन्ह्यांचा तक्ता त्यांच्यावर छापलेला असतो तरी कायद्याने त्यांना गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत आपण देत नाही. बरोबर आहे. आता गुन्हा कोणावर दाखल झाला तिथल्या त्या व्यवस्थापकावर कंपनीवर झाला ना. कंपनीचा जो व्यवस्थापक आहे म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल झालाय. तो काय असं रस्त्यावर चालत होता नाही. विषय असा पुन्हा सिद्ध होण्याचं मग भारतीय नाही का एकूण सगळ्या न्याय संहितेमध्ये 20-20 वर्ष नाही का या ठिकाणी शिक्षा होत आहे म्हणून त्याच नाही का माणसाला तुम्ही परत रेड कार्पेट टाकणार का, हा विषय. ब्रिजवंशी तुम्ही काय विचारत होते? नाही, मुळात विषय असा आहे, भूमी ग्रीन काय नाही माझ्याच मतदारसंघात तो ठेकेदार राहतोय किंवा कुठल्या तरी आमदाराशी संबंधित तो विषय म्हणून माझा त्या दृष्टीने रोग नाही. मी पुन्हा एकदा सांगतोय की आज तब्बल माझ्या माहितीप्रमाणे 82% पुणे शहरातला पुणे महानगरपालिकेचा जो काय कचरा प्रकल्पाची जी काय किंवा कचऱ्याची जी काही निर्मिती आहे त्यातला 82% कचरा हा एकाच कंपनीकडे जातोय. ती कंपनी ज्या दिवशी ब्लॅक लिस्टेड होईल, बँकरप्ट होऊ नये, मी अशा प्रकारचं काय त्यांना शुभेच्छा देत आहे, पण ती जर बँकरप्ट झाली किंवा त्या ठिकाणी ब्लॅक लिस्टेड झाली, त्यांच्या कामगारांनी जर असंतोष उफाळला, त्यांनी जर का काम बंद पाडलं, तर मात्र पुणे शहर गुडघ्यावर येईल. पुण्यातला कचरा जिरला जाणार नाही. पुण्यातील आणि पुन्हा एकदा सांगतो, एक मागच्या 5-6 वर्षापूर्वी ज्यावेळेस घटनाक्रम घडला त्यावेळेस काहीतरी तुम्हाला शक्यता होती. पिंपरी सांडसमध्ये तुम्ही बळजबरीने जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस बंदोबस्तामध्ये वन विभागाच्या हद्दीमध्ये कचऱ्याचे मोठे खड्डे घेऊन कचरा जिरवला. आता पुणे शहराच्या सगळ्या टेरिटरीमध्ये आजूबाजूला 60-70-80 किलोमीटरमध्ये प्रचंड लोकवस्ती, प्रचंड मोठे नाही का प्रकल्प उभे राहिलेत. कोणी तुमचा कचरा त्या ठिकाणी जिरवणार नाही. त्यामुळे ही धोक्याची घंटा आहे. त्यामुळं आजचा हा प्रस्ताव पुढच्या आठवड्यापर्यंत गेलाय. ते टेंडर ओपन न करता त्याची वर्क ऑर्डर आणून त्याचं पुन्हा रिटेंडर करावं ही मागणी आम्ही केलेली. आणि त्याच्या पलीकडं एकदा पुणेकरांना, पत्रकारांना म्हणजे मीडियाला एकदा आरसा दाखवावा की मागच्या 3 महिन्यामध्ये किती बिलं जनरेट झाली आणि पुढच्या काळामध्ये किती प्रकल्पाची आपल्याला गरज. हा, मला त्याची कल्पना आहे की ते संबंधित गृहस्थ एवढा पगार देत आहेत की महापालिकेची पेन्शन सहितची नोकरी सोडून आपले अधिकारी तिकडे गेले. मग याचा अर्थ काहीतरी महापालिकेपेक्षा ते जास्त पगार देतात. याचा अर्थ कचऱ्यामध्ये काहीतरी सोनं, हिरे काहीतरी निघतायत ना. दादा, आपल्या राज्यमंत्र्यांनी विरोध केला होता ओला आणि सुद्धा मुळात विषय असा आहे की मागच्या काळामध्ये पण हे टेंडर किंवा बँकेच्या नावामधला म्हणजे बँक खात्याच्या नावातला बदलचा विषय जो आला त्यावेळेस भाजपच्या किंवा सत्ताधारी पक्षाच्या खूप मोठ्या नेत्यांनी या ठिकाणी मिटिंग चालू असताना पण फोन करून हा विषय आजच मान्य करा अशा प्रकारचा प्रशासनावर त्या ठिकाणी दबाव आणला. मुळात जे ह्या कंपनीचे मालक किंवा संबंधित आहेत ते पण भाजपचे आमदार आहेत आणि भाजपच्याच एक राज्यमंत्रीच्या पुणे शहराच्या आमदार आहेत माननीय माधुरीताई मिसाळ यांनी या संदर्भामध्ये पुणे महापालिकेला थेट आदेश दिला होता की अशा प्रकारे
एकाच ठेकेदाराला निविदा देण्यासाठी जो खाटाटोप केला जातोय ते रिटेंडर करावं आणि त्याच्या अटी शर्ती जे इतर ठेकेदार आतमध्ये येणार नाहीत किंवा कॉन्ट्रॅक्टर कंपनी येणार नाही त्यासाठीच्या फक्त भूमी ग्रीनलाच एकूणच नाही का फायदा मिळेल अशा प्रकारच्या ज्या काही अटी शर्ती केल्यात त्या रद्द करत असा आदेश देऊन सुद्धा त्यांच्या आदेशाला केराची टोपली ह्या महापालिका प्रशासनाने दाखवली. याचा अर्थ राज्यातले किंवा देशातले सगळे मोठे मोठे नेते स्मार्ट सिटीच्या वेळेस झालती तसं अगदी 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 तसा थेट आदेश कदाचित महापालिका प्रशासनाला असेल. त्यामुळे महापालिकेच्या म्हणजे आताच्या राज्यमंत्र्यांच्या ज्या भाजपच्याच नेत्या आहेत त्यांच्या केराला त्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली ही वास्तविकता. आमचे पत्र आहेत की निविदा अटी ह्या संदर्भामध्ये अमक्यालाच अनुकूल होतील किंवा भाजपच्याच नेत्याला अनुकूल होतील अशा केल्या जातात तर रद्द करा या प्रकारचे आमचे पत्र एवढा कचरा निर्माण होतो शहरातला कचऱ्याचा प्रश्न तुम्ही कचऱ्याचा प्रश्न सोडवायचा एखादं मॉडेल द्यायला विरोधकांनी दिले तर काय आहे ते तसेही करू शकतात ते त्यांच्या मनाने करता येतात तुम्ही काय करता या संदर्भात तर म्हणजे मागच्या वर्षी ठरलं पण की इतर जे एकाच कंपनीला काम देण्यात येऊ का नाही 500 टनापेक्षा देण्यात येऊ नये काय याच्याकरता देशातल्या आणि राज्यातल्या एक प्रमुख 25 महानगरपालिकेच्या वेगवेगळं म्हणजे STP WTP आणि कचरा प्रकल्पांच्या टेंडरचा अभ्यास करावा हा पहिला भाग. सेकंड थिंग तुम्ही हे टेंडर ग्लोबल करावं एवढीच आमची मागणी आहे.